प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण परमेश्वराच्या वचनामधून हे पाहणार आहोत की दारू पिण्यामुळे काय नुकसान होतं. आणि पहिलं वचन आपण वाचणार आहोत होशे ह्याचा 4था अध्याय आणि 11वं वचन. त्याच्यामध्ये लिहिलंय, व्यभिचार, द्राक्षरस आणि नवा मद्य ह्यामुळे मन भ्रष्ट होतं. तर इथे परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं की दारू पिण्यामुळे मनाची शुद्धता आणि विवेक ही नष्ट होते आणि चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा पाप वाढत जातं दारू पिण्यामुळे. आणि दुसरं वचन आपण पाहणार आहोत, पहिले कोरिन्थ्याचा 5वा अध्याय 11वं वचन. एखादा स्वतःला भाऊ म्हणवतो आणि जारकर्म, लोभी, मूर्तीपूजक, निंदक, मद्यपी किंवा लुटारू असेल तर त्याच्याशी संगत ठेवू नका. इथे वचनाचा उद्देश हे नाही आहे की तुम्ही त्या भावाचा तिरस्कार करा, तर ह्या वचनाचा उद्देश असा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक शिस्त आणा, कारण वाईट संगतीमुळे तुम्ही देखील त्या मोहात पडू शकता, तुमचं जीवन देखील त्या पापामध्ये पडू शकतं. पण तुम्ही काय करा की अशा वेळेला तुम्ही त्या भावासाठी, त्या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. तिसरं वचन आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये नीतिसूत्र याचा 23वा अध्याय आणि 31वं वचन. ह्याच्यामध्ये असं लिहिलंय की द्राक्षरस लालसर दिसतो, तो प्याल्यात चमकतो आणि सहजपणे घशातून उतरतो, त्याकडे पाहू नकोस. लालसर रंग म्हणजे सुंदर आणि मोहक दिसणारं असतं. सहज उतरणारं म्हणजे सुरुवातीला ते आनंददायी असं वाटतं, पण शेवटी त्याचं नुकसान आहे. पुढचं वचन तिताला पत्र ह्याचं 2रं अध्याय आणि 3रं वचन. त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी बोध केलेला आहे. तर हे वचन नुसतं माणसांसाठी नाहीये, पण स्त्रियांसाठी देखील आहे की स्त्रियांचं कसं वर्तवणूक असली पाहिजे. त्या निंदक किंवा दारूच्या आहारी गेलेल्या नसाव्यात. हालेलुया. तर त्यांनी चांगल्या गोष्टी शिकवाव्यात, म्हणजे दारूच्या नशेत राहू नका, तुम्ही वाईट कर्म करू नका, पण तुम्ही इतरांना आणि पुढच्या पिढीला चांगल्या गोष्टी शिकवा. नंतर परमेश्वराचं वचन सांगतं, पहिले तिमोथी ह्याचा 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये. इथे परमेश्वर त्याच्या सेवकांसाठी बोलत आहे की त्यांनी देखील द्राक्षरस पिणारे नसावेत. हालेलुया. इथे सेवकांसाठी देखील परमेश्वर म्हणत आहे की सेवक हे प्रामाणिक असायला पाहिजे आणि त्यांनी या मोहामध्ये पडू नये. आणि शेवटचं वचन आजच्या मननासाठी आपण वाचणार आहोत, पहिले कोरिन्थ्याचा 6वा अध्याय आणि 10वं वचन. हे जे देहाची कर्म करणारे आहेत, त्याच्यामध्ये दारू पिणारे देखील आहेत, ते देवाच्या राज्याचे वारस होणार नाही. हालेलुया. तर पापाचे परिणाम गंभीर आहेत आणि दारू पिण्यामुळे जे नुकसान आहे ते आज परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. हालेलुया. कधी कधी लोकांना दारू सोडायची इच्छा असते, पण ते सोडू शकत नाहीयेत. तर आज परमेश्वराचं सामर्थ्य आज तुमच्यामध्ये येईल. तुम्ही आज प्रार्थना करा की परमेश्वरा, मला या मोहातून काढ, मला ह्या सवयी, दारू पिण्याच्या सवयीमधून तू आज माझी सुटका कर, माझ्या कुटुंबातील व्यक्तींची सुटका कर. आणि पवित्र आत्मा नक्कीच तुम्हाला सहाय्य करेल, सामर्थ्य पुरवेल, कारण काय काय गोष्टी तुम्ही स्वतःच्या शक्तीने करू शकत नाहीत, पण परमेश्वर त्याची शक्ती तुम्हाला देईल आणि तुम्हाला ह्या सर्व मोहापासून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल आणि एक पवित्र जीवन जगण्यासाठी, परमेश्वराला आवडेल असं जीवन जगण्यासाठी आज परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. तर परमेश्वराचं वचन आहे की दारूमुळे फक्त शारीरिक नुकसान नाही, पण आत्मिक नुकसान देखील आहे. तर तुम्ही आत्मिक जीवन या दारूच्या मोहामुळे तुम्ही गमावून बसू नका, तुमचा नाश होऊ देऊ नका. हालेलुया. कितीतरी चांगल्या गोष्टी परमेश्वराने बनवल्या आहेत खाण्यासाठी, पिण्यासाठी, त्याचं तुम्ही सेवन करा आणि आजपासून तुम्ही दारू पूर्णपणे सोडून द्या, असं मी तुम्हाला प्रोत्साहन देते. आमेन. प्रेज द लॉर्ड.